स्पर्धेचं पाहायला मिळत आहे रॉयल किंगच्या सदस्यांकडून। फलंदाज आपल्याला विनंती आहे की आपण मैदानामध्ये जायचं आहे। फलंदाज देवबाग संघ मैदानामध्ये उपस्थित आहेत। पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 चा रणसंग्राम आपण आजपासून पाहणार आहोत। आणि पहिला सामना ओढावडा 11 विरुद्ध ओमसाई देवबाग हे दोन संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतील। पहिला सामना या स्पर्धेचा भालचंद्रा कृपाळू तू लंबोदरा असावी कृपादृष्टी तुझी हे दुःख हरा जगण्याचे सामर्थ्य दे आम्हा संकट मोचना सफल होऊ दे भक्तांची मनोकामना। सर्वांना देखील पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण पाहताय स्पर्धा ती म्हणजे रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 चा थरार आपण पाहणार आहोत। पहिला सामना तो म्हणजे ओढावडा 11 विरुद्ध ओमसाई देवबाग हे दोन संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतील। उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। YouTube चॅनलच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। पहिला सामना आपण पाहणार आहोत मैदानावरती ओढावडा 11 ओमसाई देवबाग नाणेफेकीचा कौल केलाय ओढावडा 11 संघाच्या बाजूने आणि प्रथमतः स्वीकारले जाते क्षेत्ररक्षण तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय ओमसाई देवबाग संघाला। सलामी जोडी देखील मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते। वॅक्सन आणि दत्तू ही जोडी मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळेल ही देवबाग संघाची। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मनीष षटक त्या ठिकाणी पाहायला मिळेल। दोन क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणावरती निर्बंध असणार हे मनीष षटक या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळेल। आणि त्यानंतर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुषार रणदिवे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्गवरती। ओव्हरसीज खेळाडू मॅन फ्रॉम पुणे आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे तुषार रणदिवे हा गोलंदाज। पहिलं षटक हाताळण्यासाठी हे मनीष षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तुषार सज्ज होताना पाहायला मिळतील। ओव्हरसीज खेळाडू प्रत्येक संघात 2 ओव्हरसीज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। या स्पर्धेचा नियम आहे 9 खेळाडू एका गावातले असतील आणि 2 ओव्हरसीज ऑल इंडिया आयकॉन असतील। पहिलं षटक या स्पर्धेचा पहिला चेंडू हेवी गो
लेट्स प्ले. पंचांचा इशारा, सामना सुरू होण्याचा. पहिलं षटक, पहिला चेंडू स्ट्राईक एंड वरती, डाव्या हाताचा फलंदाज वॅक्सन सज्ज होताना पाहायला मिळतो. हे वी गो, लेट्स प्ले. समोरच्या दिशेने फटका फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पहिला चेंडू अचूक टप्प्याचा पाहायला मिळतोय तुषार यांचा, आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करून धाव घेण्याची तमाम शंका ही दूर केली जाते मैदानावरती. पहिलं षटक हे मार्गस्थ. यावेळेस देखील कट केला गेलाय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने, ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन. फक्त जोडली जाईल एकेरी धाव फलक. सुरुवात होते धावसंख्येची पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती, आणि सांघिक धावफलक देखील एकेरी धाव ही 2 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यावरती. निर्धारित 5 षटकांचा हा सामना कशा प्रकारे फलंदाजी ही केली जाईल, फलंदाजांच्या माध्यमातून कितपत धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी संघासमोर उभं केलं जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. पहिला सामना हुडाहुडा 11 विरुद्ध उमसाई देवबाग हे 2 संघ एकमेकांसोबत पाहायला मिळतात भिडताना मैदानावरती. आता मात्र स्ट्राईक एंडवरती दत्तू हा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज सज्ज. यावेळेस देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट झालाय मैदानावरती. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय, आणि त्यानंतर चेंडू उल्लंघन त्या ठिकाणी करतोय डिक्लेअर झोन क्षेत्रात, आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धावण्याशी सांघिक धावफलक हा परावर्तित झालाय 2 या धावसंख्येवरती. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. पहिल्या 3 चेंडूचा खेळ हा झालाय समाप्त. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक पोहोचलाय 2 या आकड्यावरती. डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वन बाउ सीमारेषा बार येतोय. मनीष चषक सुपर चौकार मैदानावरती, आणि सांघिक धावफलक 4 धाव. चौकार या स्पर्धेचा निघतोय वॅक्सिनच्या बॅट मधून. यावेळेस देखील बॅट आणि चेंडूचा संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिला हादरा वॅक्सनची खेळी झाली आहे समाप्त मैदानावरती. पहिलाच हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला, तो म्हणजे ओमसाई देवबाग संघाला सांघिक धावफलक. एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावरती. डीजे सज्ज होताना पाहायला मिळतो. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ हा बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यावरती पहिल्या षटकात एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. आता मात्र नवीन बॅटर हा सज्ज झालाय स्ट्राईक एंडच्या दिशेने, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय. डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. फुल टॉस मध्ये चेंडू होता. थोडासा फटका खेळण्यासाठी टायमिंग खराब त्या ठिकाणी पाहायला मिळत, आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मात्र फलंदाज आपल्या बॉबिंग क्रीजमध्ये सुखरूप माघारी परतलाय. एकेरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे शेवटच्या चेंडूवर, आणि एकेरी धावण्याशी देखील सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय 7 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ हा झालाय समाप्त मैदानावर, आणि पहिल्या षटकानंतर एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा या धावफलकावरती. डीजे
7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सिद्धेश परब हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळेल। पहिल्या षटकात मोठ्या धावसंख्येपासून रोकलत लावली जाते, मोठ्या फटक्यांपासून वंचित देखील ठेवलं गेलंय। एक अचूक टप्प्याचा पहिल्या षटकात मारा पाहायला मिळाला तुषार रणदिवे यांच्या माध्यमातून का त्याच टप्प्यावर गोलंदाजी सिद्धेश परबच्या माध्यमातून या दुसऱ्या षटकात होईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। दुसरं षटक आता मात्र क्षेत्ररक्षणावरती फैलाव पाहायला मिळतोय। 5 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातील यावेळेस देखील फटका फसलाय मैदानावरती। झेल खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न, झेल त्या ठिकाणी सुटतोय। एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली आहेत आणि त्यानंतर सांघिक धावफलक 2 धावेनिशी देखील वधारली घेतोय। सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजे 9 या धावसंख्येवर। एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा या धावफलकावरती। डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाकडून त्या ठिकाणी झेल सुटला गेलाय आणि सुटलेला झेल कितपत महागात ठरेल हे पाहणं मात्र येणारी वेळ देखील सांगेल मैदानावरती। त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्गवरती। पहिल्या चेंडूचा खेळ हा झालाय समाप्त। 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील। क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय मैदानावर। दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज हे मैदानावरती सज्ज होतात। जीवदान मिळतंय फलंदाज गॉडविन याला आणि मिळालेल्या जीवदानाचा कितपतरित्या फायदा उठवला जातोय गॉडविनच्या माध्यमातून हे पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। पहिल्या चेंडूवर झेल सुटला गेलाय, जीवदान मिळालंय। पहिल्या चेंडूवर 2 धावा देखील निघालाय। शॉर्ट पिच चेंडू आणि त्यानंतर पूल केलाय, पूल झालाय सक्सेसफुल मैदानावरती। जखमेवर मीठ टाकणारा फटका मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाजच्या, कारण मागच्या चेंडूवर त्या ठिकाणी झेल सुटला आणि त्यानंतर धावा धावफलकावरती। ठीक आहे सन्माननीय स्वप्नील साळगावकर यांच्या माध्यमातून देवबाग संघासाठी सलग 3 चेंडूवर 3 षटकार निघाले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे देवबाग संघासाठी। पंच झाडाला चेंडू लागला तर षटकारा। दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला गेलाय, शॉर्ट पिच मध्ये चेंडूला भिरकावून दिला गेला। यावेळेस देखील फाईन लेगच्या दिशेने फटका, ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन फक्त जोडली जाईल धावफलकावरती एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक देखील परावर्तित झालाय। सांघिक धावफलक पोहोचलाय 16 या धावसंख्येवर। 16 धावा या धावफलकावरती। 1 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत निघालाय आणि त्यानंतर या षटकात देखील बहारदार फलंदाजी पहिल्या 3 चेंडूवर पाहायला मिळाली आहे। पहिल्या चेंडूवर निघाल्या 2 धावा आणि त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवर षटकार निघालाय आणि त्यानंतर एकेरी धाव म्हणजे 3 चेंडूवर तब्बल 9 धावा या खर्च केल्या गेल्या आहेत। कुठेतरी थोडासा 3 चेंडूवर गोलंदाज महागडा ठरलाय, मात्र येणाऱ्या 3 चेंडूवर कशा प्रकारे कमबॅक करेल गोलंदाज हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। सन्माननीय याकूब शेख यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपल्याला विनंती आहे की आपण मान्यवर कक्ष देऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं सहर्ष हार्दिक स्वागत। रॉयल किंग चे सदस्य आहेत, आपल्याला विनंती आहे सर्व सदस्यांना की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे, पाठीमागे देखील थांबायचं आहे। रॉयल किंगचे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की आपण चारही ठिकाणी थांबायचं आहे।
यावेळेस देखील फटका केला गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रातून चेंडूचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला मिळतो डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. त्यानंतर क्षेत्ररक्षक येतोय जोराने चेंडूवरती. दुसरी धाव देखील पूर्ण पाहायला मिळते. ताळमेळ योग्य, चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट ही दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि सांघिक धाव फलक देखील 2 धाबेनिशी परावर्तित. सांघिक धाव फलक पोहोचलाय 18 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ हा झालाय समाप्त. मैदानावरती सिद्धू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील सुंदर चेंडू, सुंदर फटका देखील मिड ऑफ क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक दाजी नाईक स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येने धावफलक देखील वधारी पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचलाय 19 धावा या धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ हा बाकी असेल मैदानावरती दुसऱ्या षटकातील. यावेळेस देखील काय घडलंय मैदानावरती, लेग स्टिकचा वेध घेतलाय चेंडूने. अतिशय सुंदर चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या या शेवटच्या चेंडूवरती. फलंदाजाला एका वेळेस गडी बाद 19 धावा हा 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी, षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी विशाल नाईक हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. आणि विशालच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र महत्त्वपूर्ण असेल. पहिल्या 2 षटकात 19 धावा निघाल्यात. 1 षटकार आणि 1 चौकार गॉडविनच्या बॅटमधून निघाला होता, मात्र तो माघारी परतला. त्यानंतर नवीन बॅटर मैदानावरती सज्ज झालाय मैदानावरती, तो म्हणजे दर्शन बांदेकर. यावेळेस देखील चेंडूचा प्रवास डिक्लेअर झोन क्षेत्रात. एकच धाव त्या ठिकाणी निघेल मैदानावरती. आणि एकेरी धावनिशी देखील सांघिक धाव फलक परावर्तित झालाय 20 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय. टप्पा पडलाय, शॉर्ट पिच मध्ये देखील चेंडू होता आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त केली आणि त्याला भिरकावून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन. फक्त जोडली जाईल एकेरी धाव. आता मात्र स्ट्राईक येण्यावरती दर्शन बांदेकर आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारे दर्शनच्या माध्यमातून फलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र महत्त्वपूर्ण असेल. कितपत धावांचं लक्ष हे प्रतिस्पर्धी होडावडा संघासोबत उभं केलं जाईल हे पाहणं देखील महत्त्वपूर्ण आहे. रॉयल किंग सावंतवाडी आयोजित मनीष चषक 2025 चा रणसंग्राम तरार आपण पाहताय मैदानावरती. पहिला सामना या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे होडावडा 11 विरुद्ध ओमसाई देवबाग. हे 2 संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कौल केला होता होडावडा 11 संघाच्या बाजूने. प्रथमतः स्वीकारला जातोय क्षेत्ररक्षक दर्शनच्या बॅट मधून. चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली तुषार रणदिवे पाहायला मिळत आहे झेल खाली. आणि दर्शनची खेळी हे पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा ठरतोय शिकार. आणि सांघिक धावफलक देखील 3 गडी बाद 20 धावा धावफलकावरती. डीजे नवीन बॅटर मैदानावरती सज्ज झालाय. प्रयाग हा फलंदाज सज्ज झालाय मैदानावरती. 3 गडी बाद 20 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ मैदानावरती पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. पहिल्या 2 चेंडूवर एक मोठा मासा देखील गळाला लागलाय. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय दर्शन बांदेकर आणि त्याच्या जागी नवीन बॅटर हा सज्ज झालाय. प्रयाग हा फलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज हा स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज झालाय. दुसऱ्या बाजूने दत्तू आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडूंचा सामना करत
विशालच्या बॅटमधून 4 धावा आतापर्यंत निघाल्या आहेत, मात्र शेवटच्या षटकापर्यंत कितपत धावा या बनवल्या जातील हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे मैदानावरती। पहिल्या 2 चेंडूचा खेळ हा झालाय समाप्त। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती। विशाल आपल्याला पाहायला मिळतो। पहिले 2 चेंडू तर अतिशय सुंदर टप्प्याचे। यावेळेस देखील फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, झेल खाली स्वतः गोलंदाज देखील येतोय, झेल टिपला जातोय आणि दुसरा देखील हादरा पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक दुसरा विकेट। प्रयाग हा फलंदाज देखील माघारी परतलाय, हा देखील गोल्डन टेकचा ठरलाय शिकार मैदानावरती आणि सांघिक धावफलक 4 गडी बाद 20 धावा धावफलकावरती। वरती गणपत हा पावलं टाकताना पाहायला मिळतोय। 3 चेंडूवर 2 गडी गारद केले गेलेत। अतिशय बहारदार गोलंदाजी। बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी गारद केले गेलेत विशालच्या माध्यमातून। अचूक टप्प्याचा भेदक मारा मैदानावरती पाहायला मिळतोय विशालच्या माध्यमातून। का या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का? ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज। पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का मैदानावरती या स्पर्धेतील या पहिल्या सामन्यात हे पाहणं महत्त्वपूर्ण आहे मैदानावरती। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, नवीन बॅटर देखील सज्ज झालाय मैदानावर। यावेळेस देखील हलक्या हाताने कट केला गेलाय, धाव घेण्याचा तमाम प्रयत्न त्या ठिकाणी दूर केला जातोय। स्वतः गोलंदाज येतोय, थोडासा फंबल झाला होता मात्र कोणताही नुकसान त्या ठिकाणी नव्हतं। निर्धाव चेंडूची झाली आहे गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये तब्बल समाप्त। हा 4 चेंडूंचा खेळ। सांघिक धावफलक देखील जैसे ते आपल्याला पाहायला मिळतोय। 4 गडी बाद 20 धावा या धावफलकावर। यावेळेस देखील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो। चेंडूवरती पुन्हा एकदा धाव घेण्याची तमाम शंका दूर केली जाते। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत। शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी। शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल हे पाहणं महत्त्वपूर्ण आहे मैदानावरती। पुन्हा एकदा गोलंदाज झालाय सज्ज। यावेळेस देखील कट केला गेलाय लेग साइडच्या दिशेने। पहिली धाव तर वेगात पूर्ण केली गेली आहे का? दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न। एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे देखील वळली गेली आहे। चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट, चांगल्या प्रकारचा ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजामध्ये आणि सांघिक धावफलक देखील 2 धावेनिशी सांघिक धावफलक वधारी घेतोय। पोहोचलाय सांघिक धावफलक 22 या धावसंख्येवरती पोहोचलाय सांघिक धावफलक। पहिल्या 3 षटकांचा खेळ आज झालाय समाप्त मैदानावरती आणि पहिल्या 3 षटकात 22 धावा या धावफलकावरती। दर्शन गवस आपल्याला विनंती आहे तो गेट आपण बंद करायचा आहे। दर्शन गवस आपण तो गेट बंद करा। पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त मैदानावरती आणि सांघिक धावफलक 22 या धावसंख्येवरती। या षटकामध्ये 2 गडी गारद करत 3 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात गोलंदाज विशालच्या माध्यमातून। अतिशय सुंदर टप्प्याची गोलंदाजी। पुन्हा एकदा ज्यानं पहिलं षटक हाताळलं गेलं होतं तेच तुषार रणदिवे 4थं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील। कशा प्रकारे हाताळलं जाईल हे 4थं षटक हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, 1 गडी गारद केला गेला होता आणि त्यानंतर यावेळेस देखील पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मनसुबा त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला जातोय पहिल्या चेंडूवर आणि फलंदाज दत्तूची खेळी झाली आहे समाप्त। सांघिक धावफलक देखील 5 गडी बाद 22 धावा धावफलकावरती। डीजे पाहायला मिळतोय। गौरव हा फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय। 4थं षटक हे मार्गस्थ। पहिल्या चेंडूवर गडी गारद केला गेलाय तुषार रणदिवे यांच्या माध्यमातून। दुसरा चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय। भन्नाट वेग या चेंडूवरती। बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टिरक्षक। निर्धाव चेंडूची झाली आहे गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये। तब्बल 4थ्या षटकातील दुसरा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा निर्धाव गणला गेलाय।
यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतो. डीप कव्हर क्षेत्रात चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक आलाय, वन बाउन्स गॅदर केला गेलाय. एकेरी धावची पावलं, ही दुहेरी धावकडे देखील वळली आहेत, मात्र ती धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाजाचा आणि सांघिक धाव फलक देखील स्थिरावला गेलाय. तो म्हणजेच 6 गडी बाद 23 धावा धाव फलकावरची. ती धाव अस्तित्वात नव्हती, ती धाव घेण्याचा जीव घेणा प्रयत्न अंगलटी येताना पाहायला मिळतोय. फलंदाज गणपत याचा आणि माघारी परतलाय धावबादच्या स्वरूपात आणि त्यानंतर नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. महेंद्र हा फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होईल. 6 गडी हे स्वस्तात तंबूच्या दिशेने माघारी परतले. ते 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर टप्प्याची गोलंदाजी, अचूक टप्प्याचा भेदक मारा तुषार रणदिवे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 टप्प्यावर पहिल्या षटकात मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं होतं, तसंच या दुसऱ्या षटकात वंचित ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस देखील बॅटला स्पर्श होत पायाला देखील लागलाय चेंडू आणि त्यानंतर डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव चोरली जाते. चिकी सिंगल मैदानावरती पाहायला मिळतोय आणि एकेरी धावण्याशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झालाय, पोहोचलाय सांघिक धावफलक. 24 धावा या धावफलकावरती. या षटकातील उर्वरित 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. या षटकात फक्त 2च धावा खर्च केल्या गेल्या. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तुषार रणदिवे यांची. कंजूसी करणारी गोलंदाजी मैदानावरती, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी. आता मात्र शेवटच्या 2 चेंडूचा खेळ आहे बाकी मैदानावर या 4थ्या षटकातील. यावेळेस देखील ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न हा प्रयत्नच राहिलाय. बाकीचं काम पूर्ण केलं. यश त्या ठिकाणी स्वतः येतोय. यष्टीरक्षक क्षेत्ररक्षणावरती धाव घेण्याची तमाम शंका ही दूर करतोय. निर्धाव चेंडूची झाली आहे गणना आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये. अतिशय सुरेख चेंडू, एक गुडलेनचा पॉट टप्प्याची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका खेळला गेलाय, फटका बसलाय मैदानावरती. मयूर कारंडे झेल खाली डीप मिड विकेटच्या दिशेने आणि त्यानंतर पुन्हा एकदा हादरा, तो म्हणजे ओमसाई देवबाग संघाला सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय. तो म्हणजे 7 गडी बाद 24 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 झालाय समाप्त मैदानावरती. 4 षटकात 24 धावा या धावफलकावरती. ठीक आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बबल नाईक हा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजच्या मार्गवरती अंतिम षटक, ज्याला स्लॉक ओव्हर म्हणून संबोधलं जातं, ते अंतिम षटक हाताळण्यासाठी बबल हा गोलंदाज सज्ज झालाय मैदानावरती. नवीन बॅटर देखील सज्ज झालाय, तो म्हणजेच किरण हा नॉन स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला बॅटर गौरव आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवच्या माध्यमातून या शेवटच्या षटकात कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे बघावं लागेल मैदानावरती. पुन्हा एकदा बॅटची कट आणि त्यानंतर चेंडूचा प्रवास यष्टीरक्षकाच्या हातात होता, मात्र झेल निसटलाय आणि चेंडू गेलाय लॉंग स्टॉप क्षेत्रात डिक्लेअर झोनच्या दिशेने. एकेरी धाव देखील धावफलकावरती गणली गेली आहे. 25 धावा या धावफलकावरती. स्ट्राईक एंड वरती आता मात्र किरण हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव खर्च केली गेली आहे. यावेळेस देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आणि झेलबाद हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच किरण हा फलंदाज देखील गोल्डन डकचा ठरलाय शिकार मैदानावरती आणि सांघिक धाव फलक देखील स्थिरावला गेलाय. 8 गडी बाद 25 धावा या धाव फलकावरती. कागदात गुटाळून अतिशय सुरेख गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळते. ती म्हणजे होडावडा संघाची. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलं, गडी गारद केले गेले. त्यानंतर पुन्हा एकदा
चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो लॉंग स्टॉप क्षेत्रात डिक्लेअर झोनच्या दिशेने एकेरी धाव धावफलकावरती गणली जाते आणि सांघिक धावफलक देखील 26 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। अचूक टप्प्याची गोलंदाजी या इनिंग मध्ये आपण पाहिले। शेवटच्या 3 चेंडूचा खेळ आहे बाकी। पुन्हा एकदा सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। झेल उडालाय, दाजी नाईक आलाय, झेल खाली, झेल सुटला गेलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव देखील चोरली गेली आहे। एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झालाय। 27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। 4 चेंडूंचा खेळ समाप्त। एकेरी दुहेरी धावफलक हलता ठेवताना पाहायला मिळतात हे दोन्ही फलंदाज। शेवटचे 2 चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला मिळतो। यष्ट्यांचा वेध घेतोय चेंडू आणि फलंदाज प्रथमेशची खेळी झाली आहे समाप्त। मैदानावरती 9 हादरा फलंदाजी करणाऱ्या देवबाग संघाला आणि सांघिक धावफलक देखील 9 गडी बाद 27 धावा या धावफलकावरती। नवीन बॅटर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय तो म्हणजे मितेश। शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी मैदानावरती। मितेश हा फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय। नवीन बॅटर मैदानावरती पाऊल टाकताना पाहायला मिळतोय मितेश हा फलंदाज। शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी। अतिशय सुरेख षटक देखील हाताला जाते बबलच्या माध्यमातून। ज्या टप्प्यावर पहिल्या 4 गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी या स्लॉक ओव्हर मध्ये पाहायला मिळते बबल नाईकच्या माध्यमातून। या ठिकाणी या षटकात देखील गडी गारद केले जात आहेत बबलच्या माध्यमातून। शेवटचा चेंडू आणि शेवटची जोडी देखील मैदानावरती। पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज। यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतो। टप्पा पडलाय, त्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त केली आहे चेंडूने। काय सुंदर चेंडू फेकला गेलाय शेवटचा बबलच्या माध्यमातून। शेवटचा चेंडू निर्धाव आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये गणला गेलाय आणि सांघिक धावफलक अडकलाय 27 धावसंख्येवरती। पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त। 27 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात। नाणेफेक जिंकल्यावर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कर्णधाराने घेतला होता आणि गोलंदाजावरती भरोसा दाखवला होता। दाखवलेल्या भरोशावरती गोलंदाज एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी करताना पाहिले मैदानावरती। 27 धावात रोखतोय देवबाग संघाला आणि त्यानंतर 28 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे हुडाहुडा 11 संघासमोर। या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जातो। लो स्कोरचे सामने अतिशय चुरशीचे मैदानावरती पाहिले जात आहेत का ती चुरस या मैदानावरती पाहायला मिळते का या सामन्यात हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती होईल बदल। ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये। मॅन फ्रॉम कारिवडा सचिन सावंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये। गोलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवा। होडावडे संघ आपल्याला विनंती। आपण पाहतोय अनुभवतोय मंदिर चषक 2025 ची एक देखणी सुंदर स्पर्धा। ही स्पर्धा आयोजित केली जाते रॉयल किंग ग्रुप सावंतवाडी यांच्या माध्यमातून। अगदी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील एक खूप सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळतंय। स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रुपये 1,11,111 रुपये चे बक्षीस प्रायोजित केलंय सन्माननीय भाजप महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून। तर द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केलंय सन्माननीय संजू परब यांनी। दोनही बक्षीसदात्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार। तसेच वैयक्तिक बक्षीस देखील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टिरक्षक ही वैयक्तिक बक्षीस
एका मोठ्या रकमेची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सोबतच एक गाव एक संघ या नियमावलीखाली 2 खेळाडू ऑल ओव्हर इंडिया आयकॉन देखील पाहायला मिळत आहेत। एक मोठ्या रकमेची स्पर्धा आपण पाहतोय आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस। यासोबतच आमचे सहप्रायोजक देखील आहेत, त्या सहप्रायोजकांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार। 2 संघ जे आमने सामने उभे ठाकतायत त्या मैदानावरती एका बाजूला पाहायला मिळतोय संघ पाहायला मिळतोय हुडाहुडा 11 आणि त्याच्या विरोधात संघ हा उभा ठाकतोय या मैदानावरती ओम साई देवबागचा संघ। एका बाजूनं दाजी नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठं वलयांकित नाव, बबल नाईक हा देखील खेळाडू पाहायला मिळतोय। दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक मोठा खेळाडू आणि याच खेळाडूंसोबत एका बाजूनं वॅटसन पाहायला मिळतोय। दत्तू सावंत हा खेळाडू आयकॉनच्या भूमिकेत पाहायला मिळतोय ओमसाई देवबाग संघाच्या वतीनं। तर मागच्या वर्षीचा उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज हे पाहायला मिळत आहेत यावेळेस हुडाहुडा 11 संघाच्या वतीनं मयूर कारंडे आणि स्ट्राईक इन वरती तुषार रणवे। पहिला चेंडू आखूट टप्प्याचा ऑन साईडला फटका निघालाय आणि नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक चांगला झेल हा टिपला जातोय या डीजे। आजच्या दिवशी या स्पर्धेत जे संघ मालक म्हणून उपस्थित राहिले आहेत त्या सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कमेंट्री बॉक्समध्ये स्थानापन्न व्हा। कर्णधार प्रत्येक संघाचा आपण याची नोंद घ्या। आपले संघ मालक जर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण संघ मालकांना कृपया कमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी पाठवायचं आहे। नक्कीच पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रत्येक क्रिकेट रसिकाचं आपण या ठिकाणी करतोय। एक चांगली स्पर्धा नीटनेटकं आयोजन, आभार असतील मोहिनी वडगावकर मॅडम यांचा, तसेच आभार असतील ॲडव्होकेट अनिलजी निरवडेकर साहेब यांचं, जास्मिन लक्ष्मेश्वर यांचं देखील आभार, सन्माननीय फरान राजगुरू, प्रसाद पडवळ, रियाज मलानी यांचा देखील मनपूर्वक हार्दिक आभार। स्पर्धेला आमचे सहप्रायोजक देखील लाभले आहेत, यांच्या वतीनं देखील खूप मोठा हातभार लागला आहे या स्पर्धेला। सर्वांचा आभार मानतोय आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती। दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठं नाव, अष्टपैलू खेळाडू आणि पहिल्या चेंडूवरती नक्कीच सफलता प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वास साथीला घेत दुसऱ्यांदा गोलंदाजी मार्कवरती। यावेळेस हा मोठा फटका निघालाय दर्शनच्या विरोधात, फटका समोर आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि दुसरा विकेटचा निर्वाळा लागलाय या मैदानावरती। हवेत विसावलेला चेंडू, एक अतिशय सुरेख रनिंग कॅच प्रतिस्पर्धी संघाचा अष्टपैलू खेळाडू दत्तूच्या माध्यमातून डीजे। तर काऊ कॉर्नरच्या दिशेनं झेल टिपला जातोय दत्तू सावंत याच्या माध्यमातून। दर्शन बांदेकर का या खेळाडूला अनुभवी म्हटलं जातं, जी क्षमता आहे आज फलंदाजीत काहीसा कमी पडला, परंतु गोलंदाजीत मात्र पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करत ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय दर्शन बांदेकर। मैदानावरती ती हॅट्रिक थांबवण्यासाठी डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज बबल नाईकची साथ देण्यासाठी मैदानावरती पावलं पाहायला मिळत आहेत। हुडाहुडा संघाचा मास्टर माइंड खेळाडू आणि ज्याने यष्टीरक्षकाची भूमिका अगदी चोख बजावली तो विनय पावणोजी मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय। आज 2 डाव्या हाताचे फलंदाज उभे ठाकलेत या मैदानावरती हुडाहुडा 11 संघाची नैया पुढे सरसावण्यासाठी। 2 चेंडू 2 गडी बाद, 2 सफलता, 0 धावसंख्या।
हो यावेळेस वेगवान चेंडू तेच तर्रार मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न मात्र दर्शनच्या गोलंदाजीवरती पूर्णपणे क्षमवलं जातंय यावेळेस प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला. आज फलंदाजीत जरी नाकाम राहिला तरी ती पूर्णपणे कसर मात्र गोलंदाजीमध्ये भरून काढत असताना दर्शन यावेळेस फटका उडवलाय. फटका हवेत आहे. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी आणि अजून एक सुरेख झेल हा नक्कीच टिपला जातोय. दर्शन बांदेकर वेगानं बीट करतो यावेळेस फलंदाजांना. तिसऱ्या सर्कलला क्लिअर करण्याचा प्रयत्न फलंदाज विनय पावणेजीचा फसला आणि तदनंतर मात्र 0 या धावसंख्येवरती तिसरा फलंदाज माघारी परतत असताना होडावडा 11 संघाचा धावसंख्या 0 या धावसंख्येवरती. तीन फलंदाज माघारी अगदी 0 धावसंख्येवरती भोपळाही न फोडता आणि 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या ही 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 0 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती दर्शन पुन्हा एकदा सज्ज पाहायला मिळतोय. समोर आहे नवीन फलंदाज विशाल नाईक. यावेळी चांगला चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि ही पहिली धाव पाहायला मिळते. पहिली धाव नक्कीच पूर्ण केली जाते ती विशालच्या बॅटमधून आणि तदनंतर मात्र धावसंख्येच्या खात्याचा विचार केला धावसंख्या ही 1 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. बऱ्याच वेळानंतर दर्शनच्या गोलंदाजीला सामोरा जातो या मैदानावरती बबल नाईक हा खेळाडू. आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडवरती 5 चेंडू प्रतीक्षा केल्यानंतर डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज बबल स्ट्राईक एंडवर सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न बबलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक मोठा फटका जरूर निघतोय परंतु चेंडू जातोय तो डिक्लर झोन मध्ये आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला एकंदरीत 3 गडी बाद करणारी गोलंदाजी मात्र केवळ 2 धावा खर्ची घातल्या जात आहेत आणि धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या ही 2 या आकड्यावरती म्हणजे समीकरण पाहिलं तर 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चुरस ही नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. कारण समीकरण पाहायला मिळतंय 24 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची अजून आवश्यकता. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या षटकात अतिशय सुरेख मारा हा टिच्चून पाहायला मिळतोय दर्शनकडून आणि तदनंतर त्याच पावलावरती पावलं टाकत कामगिरी अगदी त्याच प्रकारची करण्यासाठी नवीन गोलंदाज सज्ज पाहायला मिळतोय मितेश बांदेकर. पहिल्या षटकात अगदी स्वप्नवत कामगिरी दर्शनच्या माध्यमातून आपण पाहिली. व्यासपीठावरती आपण पाहिलं मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी आगमन होतोय प्रतीक स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय प्रतीक सावंत यांचं. दोन धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात या पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि तदनंतर क्षेत्ररक्षण देखील काहीसं फैलावलेलं असताना डीपमध्ये 5 क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत देवबाग संघाच्या वतीनं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मितेश बांदेकर. पहिला चेंडू टप्पा पडलाय काहीसा बाहेरच्या दिशेला वळतोय चेंडू. नक्कीच पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. वाईडची खूण ही नक्की पाहायला मिळते आणि तदनंतर मात्र सांघिक धावसंख्या ही परावर्तित पाहायला मिळते. एकंदरीत पहिल्या इनिंगचा विचार केला दुसऱ्या इनिंगतील पहिल्या षटकाचा विचार केला एकही अतिरिक्त धाव नव्हती परंतु ही पहिली धाव मात्र या दुसऱ्या इनिंगच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. यावेळेस हा चांगला चेंडू
नक्कीच पाहायला मिळाला. ऑफसाइड द ऑप्शन चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा इरादा आणि त्या प्रयत्नात मात्र यावेळेस बबल नाईक सारखा एक मोठा मोहरा या ठिकाणी गारद केला जातोय. गोलंदाज मितेश बांदेकरच्या माध्यमातून ही सफलता हात लागली जाते. या ठिकाणी गोलंदाज मितेशच्या हाती देवबाग संघ नक्कीच काहीसा आशा उंचावताना पाहायला मिळतोय या मैदानावरती. डाव समाप्त झाला असं वाटलं होतं. 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडूंच्या खेळामध्ये. काहीसं सहज सोपं आव्हान वाटतंय, कारण बबल नाईक सारखा एक तगडा फलंदाज मैदानात उतरला होता. परंतु हे आव्हान प्रतिस्पर्धी संघाला काहीसं कठीण करण्याच्या उद्देशातून केलेली गोलंदाजी ही देवबाग संघाची. आणि तदनंतर मात्र 4 फलंदाज माघारी परतल्यानंतर धावसंख्या ही केवळ 3 या आकड्यावरती. आणि मैदानात यावं लागतंय या दाजी नाईक या खेळाडूला. नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी ही करतो या मैदानावरती फलंदाज मितेश बांदेकर. यावेळेस हा फटका फसतोय, बहुधा हवेत पाहायला मिळतोय. एक उंच टोलेजंगा फटका उडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय दाजीच्या माध्यमातून. परंतु यावेळेस देखील गोलंदाजानं काहीशी प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे जखडला जातोय दाजी. आणि तदनंतर मात्र मिळते ती केवळ एक सिंगल या मैदानावर. आणि या सिंगल निशी धावसंख्या 4 या आकड्यावरती. 28 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना अजूनही 24 धावांची असेल आवश्यकता. एका बाजूने विशाल सज्ज पाहायला मिळतोय, जो डाव्या हाताचा फलंदाज. या मैदानाचा विचार केला, भौगोलिक रचना पाहिली तर डाव्या हाताच्या फलंदाजाला नक्कीच काहीशी मदत देणारी आहे या मैदानावर. आणि म्हणूनच यावेळेस देखील हा चेंडू काहीसा अति वेग धारण करण्याच्या प्रयत्नात, अगदी जो चेंडू पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला होता मितेशच्या माध्यमातून, तोच चेंडू हाताळला जातोय. परंतु नक्कीच यावेळेस हा चेंडू काहीसा अतिरिक्त धाव खर्ची करणारा काहीसा बाहेर पाहायला मिळाला. आणि म्हणूनच धावसंख्येचं खातं हे परावर्तित पाहायला मिळत आहे. धावसंख्या पोहोचते ते 5 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त या दुसऱ्या षटकातील. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस विशालसाठी चेंडू हवेत आहे आणि नक्कीच चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर एका मोठ्या फटक्यासाठी, षटकारासाठी. स्ट्रोक धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना विशाल नाईक या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. नक्कीच आक्रमक पवित्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्न हा पाहायला मिळतोय देवबाग संघाच्या विरोधात विशालच्या माध्यमातून. यावेळी सेन्सिबल क्रिकेट नक्कीच पाहायला मिळालंय. हलक्या हातानं स्टिअर करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेनं हलक्या हातानं चेंडूला दिशा दिली जाते ती विशालच्या माध्यमातून. जाणतोय धावांचं लक्ष कमी आहे, गड्यांची पडझड झालेली आहे. आणि म्हणूनच एका बाजूने आपले विकेट वाचवावे या प्रयत्नात विशाल नाईक हा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 11 धावसंख्येवरती. आणि तदनंतर मात्र यावेळेस देखील आखूड टप्प्याचा चेंडू. हा चेंडू देखील नक्कीच विशालसाठी आखूड टप्प्याचा प्रश्न विचारणारा. आणि म्हणूनच निर्धाव चेंडू डॉट पाहायला मिळतोय. धावसंख्येत बदल नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळाली केवळ आणि केवळ 11 धावसंख्येवरती. या षटकातील अंतिम चेंडू सांगता करणारा या दुसऱ्या षटकाचा. राईट आर्म राऊंड विकेट, आखूड टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षण बघा खूप सुंदर पाहायला मिळालंय. त्या ठिकाणी संभाव्य धाव रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिली धाव तर अगदी वेगाने पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती मिळवेल ताबा तोपर्यंत दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. आणि याच 2 धावांनी धावसंख्येचं खातं हे परावर्तित पाहायला मिळत आहे. धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावरती. विजयाचं उद्दिष्ट जर पाहिलं तर 18 चेंडू विजयासाठी 15 धावांची असेल आवश्यकता. डीजे
एक उत्कृष्ट समालोचक तसेच पंच म्हणून यांनी कित्येक स्पर्धा गाजवल्यात सन्माननीय महेशजी डोंगरे सर यांचं आपलं देखील रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानावर. यावेळेस पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. दर्शन विरोधात दाजी हे एक मोठं कॉन्टेस्ट पाहायला मिळतंय या मैदानावरती. नक्कीच निमित्त ठरते ती स्पर्धा रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं मनीष देसाईच्या आठवणी खातीर ठेवलेली मनीष चषक 2025 ची स्पर्धा. एका बाजूनं वेग आहे, दुसऱ्या बाजूनं ताकद आहे आणि दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठे वलयांकित नावं हे नक्कीच पाहायला मिळत आहे त्या मैदानावरती. दाजी विरोधात दर्शनची ही लढत. पहिला चेंडू बीट केलं गेलं होतं दाजीला दर्शनच्या माध्यमातून, परंतु दुसऱ्या चेंडूवरती हलक्यातनं फ्लिक करण्याचा प्रयत्न, मिळवलेली एक धाव आणि तदनंतर मात्र धावसंख्या हे परावर्तित 14 या धावसंख्येवरती. अजूनही जर विचार केला फलंदाजी करणाऱ्या संघाचा, वडावडा 11 संघामध्ये एक मोठं नाव आपण पाहतोय. जो खेळाडू मागच्या वर्षी या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरला, त्यानं एक हाती आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत प्रवेश करून दिला होता. मयूर कारंडे येणं बाकी असेल, परंतु तत्पूर्वी मात्र दर्शन पूर्णपणे गाजवतोय हे मैदान. जकडून ठेवतोय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना, जकडून ठेवतोय प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना या मैदानावरती. आणि नक्कीच एक वेगवान तिखट मारा हा दर्शन बांदेकरच्या माध्यमातून. यावेळी देखील आखूटप्प्याचा चेंडू अपरकट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. वेग आहे आणि त्या वेगाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न विशालच्या माध्यमातून. मिळवलेली एक धाव आणि या एका धावेनं टीमचं खातं हे परावर्तित 15 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 15 धावा या धावफलकावरती असताना यावेळी आखूटप्प्याचा चेंडू, मोठा फटका निघालाय दर्शनच्या विरोधात. फलंदाज दाजीच्या बॅट मधून मात्र मिळते ती एक धाव ही डिक्लेअर स्वरूपाची आणि तदनंतर मात्र धावसंख्या ही देखील परावर्तित पाहायला मिळते. आव्हान पाहिलं तर आव्हान काहीसं कमी होतं. 30 चेंडू 28 धावांचा विचार केला, टेनिस विकेटचा विचार केला, काहीसं माफक आव्हान. परंतु या आव्हानाला देखील प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे जखडून ठेवताना पाहायला मिळतो या मैदानावरती दर्शन बांदेकर आणि देवबागचा संघ. यानंतर ती लढत होते. यानंतरची लढत एके स्पोर्ट्स माणगाव विरोधात होडावडा 11 या 2 संघांमध्ये. कृपया बॉल द्यायचा आहे मैदानामध्ये. या मैदानावरती एकंदरीत धावसंख्या पाहिली, धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. म्हणजे अजूनही विजयासाठी प्रतीक्षा काहीशी करावी लागते ती होडावडा संघाला. अजूनही 12 धावांची असेल आवश्यकता. कमबॅक करण्याच्या उद्दिष्टातून पूर्णपणे संघ पाहायला मिळतोय या देवबागचा संघ या मैदानावरती. फलंदाजी जर काहीशी बहरली असती, दर्शनच्या बॅटमधून धावा निघाल्या असता, फलंदाजीत जर एक 45-50 धावा लावल्या असत्या बोर्डवरती, तर नक्कीच सामना हा चुरशीचा आणि पाहणे लायक काहीसा आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु यावेळेस गोलंदाज दर्शन सज्ज पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. आखूटप्प्याचा चेंडू यावेळेस देखील पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु जखडलं जातं या मैदानावरती. आणि एकंदरीत 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या ही 4 गड्यांच्या मोबदल्यात 16 या धावसंख्येवरती. डीजे 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. आणि तदनंतर नवीन गोलंदाज दत्तू सावंत सज्ज पाहायला मिळत आहेत ते गोलंदाजी मार्गवरती. गोलंदाजी मार्कवर दत्तू सावंत सज्ज आणि समोर असेल फलंदाज दाजी. पहिला चेंडू बहुधा बॅटची कड घेतल्यानंतर फलंदाज
दाजी नाईक बॅक टू द पवेलियन पाहायला मिळतो या मैदानावरती. ज्या दाजीकडून आशा होती, होडावडा संघाला अपेक्षा होती, तो दाजी नक्कीच काहीसा निराश करतोय प्रेक्षकांना देखील. आणि त्यानंतर दाजी सस्तात तंबूत परतल्यानंतर सफलता हात लागली जाते या मैदानावरती. गोलंदाजी करणारा संघ उमसाई देवबाग संघाला डीजे. आज वैशिष्ट्य जर या स्पर्धेचं आपण पाहिलं, एक गाव एक संघ, प्रत्येक गावातील 9 खेळाडू आपण संघामध्ये पाहतोय. आणि या खेळाडूंना जोड लाभते ती ऑल ओव्हर इंडिया आयकॉन खेळाडूंची. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये 4 खेळाडू हे आयकॉनच्या रूपात पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं वॅटसन हा खेळाडू, तर सावर्डेवरून दत्तू सावंत जो गोलंदाजीत पाहायला मिळतोय आणि ज्यांना आत्ताच विकेट मिळवले या ठिकाणी दाजी नाईक या खेळाडूचे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार जर केला तर तुषार रणदिवे हा खेळाडू ज्यांना उत्कृष्ट गोलंदाज साध्य घातली होती. दोन षटका हाताळताना चांगली गोलंदाजी तुषारच्या माध्यमातून आपण पाहिली. तर स्ट्राईक एंडवरती नक्कीच सज्ज पाहायला मिळतोय अजून एक ऑल ओव्हर इंडिया आयकॉन खेळाडू. खास पुणेवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी या मैदानावरती उपस्थित राहिलाय. मागच्या वर्षी हा खेळाडू या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आणि यावेळेस होडावडा 11 संघाचं प्रतिनिधित्व करत असताना डाव्या हाताचा एक आक्रमक फलंदाज मयूर कारंडे याची नक्कीच वर्णी लागली जाते. ते स्ट्राईक एंडवरती आवश्यकता आहे विजयासाठी 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यावेळेस वेगवान चेंडू आहे, टप्पा पडलाय, वेगानं चेंडू गेलाय विकेट किपर पर्यंत. कुठची चूक न करता हलकेच चेंडूला जखडलं जात आहे या मैदानावरती. नक्कीच जरी स्ट्राईक एंडवरती मयूर कारंडे असेल तरी पण कस लागेल मयूरचा गोलंदाज दत्तू सावंतच्या विरोधात. हो, यावेळेस फटका हवेत आहे. मिसटाईम फटका नक्कीच पाहायला मिळालाय आणि त्यानंतर मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी मिळते ती अजून एक धाव आणि या एका धावेनं धावसंख्येचं खातं हे काहीसं परावर्तित देखील पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू मयूरसाठी डॉट पाहायला मिळाला, तदनंतर या चेंडूवरती एक धाव आणि या एका धावेनं धावसंख्या परावर्तित. धावसंख्या पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती आणि विजयाचं समीकरण पाहिलं 9 चेंडू 11 धावांची आहे आवश्यकता. प्रत्येक डॉट चेंडू यावेळेस काहीसा दबाव बनवेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती आणि नक्कीच प्रत्येक चेंडूवरती निघालेला फटका हा दबाव बनवेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. यावेळी दाखवटा चेंडू, मोठा फटका निघतोय खरा फलंदाज विशालच्या बॅट मधून. यापूर्वी एक षटकार आणि तदनंतर या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर धावसंख्या काहीशी सोपी बनवली जाते या मैदानावरती. निघालेला चौकार, धावसंख्या परावर्तित, पोहोचते 21 या धावसंख्येवर. स्पर्धा दरम्यान या ठिकाणी आगमन झालंय अजित मटकर यांचं. आपल्याला विनंती आहे की आपण या कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समीकरण बदललंय, 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता. आखूड टप्प्याचा चेंडू, फलंदाज विशाल नाईकच्या बॅट मधून शॉर्ट आर्म पुल आणि गोलंदाज दत्तूच्या विरोधात निघालेला हा मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. तो सामना काहीसा अखडला होता, त्या सामन्याला पूर्णपणे सोपं बनवलं जात आहे या मैदानावरती. फलंदाज विशालच्या माध्यमातून यावेळेस हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न. 2 आखूड टप्प्याचे चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज विशालनं आणि नंतर धावसंख्येचं गणित हे काहीतरी सोपं बनवलं जात आहे आपल्या संघासाठी. धावसंख्या विजयासाठी जर विचार केला 6 चेंडू 1 धावेची असेल आणि नक्कीच होडावडा संघ काहीसा एका मजबूत स्थितीमध्ये देखील पाहायला मिळतो या सामन्या दरम्यान. काय घडतंय, काय बिघडतंय, 6 चेंडू अजूनही बाकी असतील, एक धाव निघेल का की काहीसा वेगळा चमत्कार केला जाईल, नक्कीच पाहूया. डीजे.
हॅलो, चला विनंती असेल AK स्पोर्ट्स माणगाव संघ, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया आपला कर्णधार कमेंट्री बॉक्सकडे पाठवा. AK स्पोर्ट्स संघ नाणेफेक होईल यानंतरच्या सामन्याची. तत्पूर्वी मी विनंती करतोय विशाल नाईक यांना की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारा. तर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतोय सन्माननीय अजय कौठणकर यांना. अजय कौठणकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यानंतरच्या सामन्याची नाणेफेक होते. नाणेफेकीसाठी या ठिकाणी विनंती करतोय होडावडा 11 संघाचा कर्णधार तसेच AK स्पोर्ट्स माणगाव संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल अजित मटकर यांना की आपण कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये या. विनंती असेल अजित मटकर यांना आपण कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये स्थानापन्न व्हा. रॉयल किंग ग्रुपच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉस होतो या ठिकाणी अजय कौठणकर यांच्या शुभ हस्ते. सोनू कानडे व बबल नाईक हे दोनही खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो सन्माननीय गणेश कदम यांना आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच प्रतीक स्पोर्ट्सचे मालक